गायनेकॉलॉजी आणि लॅप्रोस्कोपी मध्ये सोनोग्राफीचे नेमके महत्व काय? आता सोनोग्राफी मशीन वापरण्याची मुभा फक्त एक तर रेडिओलॉजिस्टला किंवा गायनेकॉलॉजिस्टला आहे. तर आम्ही गायनेकॉलॉजिस्ट ट्रान्सव्हॅजिनल सोनोग्राफी करतो. तर ही ट्रान्सव्हॅजिनल सोनोग्राफी म्हणजे योनिमार्गातून केलेली सोनोग्राफी असते आणि या सोनोग्राफीमध्ये आपल्याला गर्भपिशवी आणि ओव्हरीच्या खूप जवळ जाऊन सगळ्या गोष्टी बघता येतात. त्यामुळे काय होतं, छोटे छोटे डिटेल्स, आता फॉर एक्झाम्पल याच्यात तुम्हाला गर्भपिशवी दिसते, तर आपल्याला गर्भपिशवीच्या अस्तराची जाडी किंवा त्याच्यातला रक्तपुरवठा ह्या सगळ्या डिटेल्स आपल्याला कळू शकतात आणि खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कसं असतं, सोनोग्राफीचं मशीन तुमचं कुठलं आहे, जसं आता हे बोल्युसन S8 आहे, खूप हाय एंड मशीन आहे, म्हणजे याच्यात आपल्याला छोटे छोटे डिटेल्स सुद्धा कळतात. तर फॉर दॅट मॅटर म्हणजे गर्भपिशवीचे सगळे आजार, मग गर्भपिशवीच्या गाठी असो, गर्भपिशवीमध्ये ॲडेनोमायोसिस असो किंवा ओव्हरीचे काही जे प्रॉब्लेम्स असतात, ओव्हरीच्या गाठी असतात, मग ती गाठ कुठल्या टाईपची, ती डर्मॉइड आहे, म्युसिनस आहे किंवा साधी गाठ आहे, हे सुद्धा आपल्याला त्याच्यात डिफरन्शिएट करता येतं. त्याचबरोबर डॉपलर स्टडी आपल्याला याच्यात करता येतात. डॉपलरवरनं आपण हे पण ठरवू शकतो का हा थोडा कॅन्सरस वाटतोय का गाठ, अशा सुद्धा गोष्टी आपल्याला सोनोग्राफीद्वारे समजू शकतात.